मी शेंगा खाल्ल्या नाही, त्यामुळे मी शिक्षासुद्धा घेणार नाही, असं लहानपणी शाळेत वर्गात ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेते बनले आणि इंग्रज सरकारलासुद्धा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असं ठासून सांगू लागले. लोकमान्य टिळकांची प्रसिद्ध असलेली शेंगांची गोष्ट खास तुमच्यासाठी. ही गोष्ट शेवटपर्यंत पहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्यांच्या वर्गामध्ये घाण झाली होती, शेंगांची टरफल पडलेली होती. शिक्षक बाहेरून आले आणि बाहेरून आल्यानंतर ती अस्वच्छता बघून त्यांना राग आल्यानंतर त्यांनी जसं आम्ही सगळेजण करतो तसं त्यांनी सगळ्यांना उभं केलं आणि तुम्ही सर्वांनी ही अस्वच्छता केली म्हणून मी तुम्हाला सर्वांना शिक्षा करणार म्हणून त्यांनी सर्वांना उभं केलं आणि रांगेत शिक्षा करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी तुम्ही असते तर काय केलं असतं? निमूटपणे हात समोर केला असता आणि शिक्षा घेतली असती, बरोबर आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या वर्गमैत्रिणी किंवा वर्गमित्र जे होते त्या सर्वांनी छड्या घ्यायला सुरुवात केली. पण ज्यावेळी लोकमान्य टिळकांचा नंबर आला त्यावेळी त्यांनी त्या शिक्षकांना खडसावून सांगितलं की मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकले नाहीत, त्यामुळे मी शिक्षा घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये जो बाणा होता, जो त्यांनी पुढे जाऊन शासनाला सुद्धा खडसावून सांगितलं होतं की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, तर हा बाणा त्यांचा वर्गातच तयार झाला होता, शाळेमध्ये तयार झाला होता. आणि हे तुमच्यामध्ये गुण रुजवावे, हे गुण तुमच्यामध्ये यावे, यासाठी आपण या महान लोकांची जयंती पुण्यतिथी आपल्या शाळेमध्ये आपण साजरी करत असतो.